करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता। जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक। शरणांगता देव राखे, येरा वाखे विघ्नांचे। जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक। तुका म्हणे लीन भावे, कडे भावे वर्म हे। जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची, ते नमस्कारुनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कळा। शेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। बोला बोला देवा, ओ स्वामी तुकया देवा। निज चरणा तुमच्या लागलो, निज चरणा, ओ स्वामी तुकया देवा, देवा, ओ स्वामी तुकया देवा। करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता। जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक। प्रथम पांडुरंगाला नमस्कार करून तसे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, उपस्थित संपूर्ण टाळकरी गुरुबंधू गुरुवर्य मंडळी, समोर बसले संपूर्ण भावी भक्त यांना सर्वांना नमस्कार करून प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल। अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे इष्ट आहे, तो म्हणजे असा ही सेवा किम निमित्त आहे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपूर्ती 16 निमित्त वैकुंठवासी गुरुवर्य नतुसिंग बाबा राजपूत यांचा हा आध्यात्मिक ज्ञान प्रचार प्रसार दौरा सप्ताहाचं आयोजन गावकऱ्यांच्या वतीनं झालेलं आहे। आणि या सप्ताहातली विशेषता आहे ती म्हणजे अशी 1.5 कोटी लिखित विठ्ठल नाम जप या ठिकाणी संकल्प पूर्ण झाला। आणि या सर्वच्या या सुवर्ण संधीतून या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन झालेलं आहे। या सप्ताहामध्ये उपस्थित
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेतील आजी माजी विद्यार्थी गुरुवर्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आयोजकाच्या वतीने दौऱ्याच्या वतीने माझ्या वाटेला आलेली ही तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या भाग्यानं मला प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल संत सखाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही केळीवळी नगरी आहे आणि या नगरीमध्ये जवळपास 35 वर्षापासून ही 36 वर्ष आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण अखंड चालू आहे आणि जवळपास माझ्या समोर बसलेले व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य रमेश महाराज पळसकर ह्या ठिकाणी दरवर्षी आणि हे व्यासपीठ सांभाळतात आणि या सर्वांच्या या अधिकारी लोकांच्या समोर माझा मात्र अधिकार कमी पडतो. आज माझी परीक्षा आहे खरी म्हणजे जसं संस्थेमध्ये परीक्षेचं कीर्तन असतील गुरुवर्य समोर उपस्थित असतात त्याप्रमाणे या ठिकाणी अवस्था झाली. पण माझा जरी अधिकार नसला तरी अधिकारी मंडळी सांभाळण्याकरता तयार आहे. विठ्ठल विठ्ठल आदरणीय गुरुवर्य पंढरी बाबा आरू यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी हा सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. वारकरी संप्रदायामध्ये 5 ग्रंथाला फार महत्त्व आहे. महाभारत रामायण भागवत ज्ञानेश्वरी तुकोबारायची गाथा. काय आहे महाभारतामध्ये राजकारण भरलेलं आहे. ज्याला उत्कृष्ट राजकारण करण्याची इच्छा आहे त्यानं महाभारताचा अभ्यास करावा. रामायणामध्ये काय आहे एक एक पात्र आदर्श आहे. भावाने भावासोबत कसं वागावं कलियुगामध्ये रामायण शिकवते. रामायण आम्हाला माणूस बनवते. भागवतामध्ये काय आहे भक्ती कशी करावी तेही मज प्राणा परवते आवडती निरुते जे भक्तचरित्रा ते प्रशंसिती. भागवतामध्ये अनेक भक्तांचं चरित्र सांगितलेलं आहे. भगवंताला ते सांगणारे ऐकणारे आवडतात. जगामध्ये काही वाङ्मय असा आहे वेळ असेल तरी वाचू नये. काही वाङ्मय असा आहे वेळ असेल तर वाचायला हरकत नाही. काही वाङ्मय असं आहे वेळ असो की नसो वाचलंच पाहिजे. शिकलेल्या माणसांनी काही अश्लील पुस्तकं काढले ते तरुण मंडळीच्या हातामध्ये पडले तर ती पिढी बिघडत आहे. असे पुस्तकं वाचू नये. वर्तमानपत्र पत्र पत्रिका वाचायला हरकत नाही तुम्हाला वेळ आहे. पण प्रापंचिक लोकांना वेळ असो की नसो जनाबाई सांगतात काय वाचावं काय डोळ्याने पाहावं. वाचावी ज्ञानेश्वरी 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 डोळा पहावी डोळा पहावी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी डोळा पहावी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. काय फायदा होईल ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर्या टेकेशी. म्हणून वेळ असो की नसो प्रत्येक घराघरामध्ये 2 ग्रंथ असले पाहिजे. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी तुकोबारायची गाथा. मराठीमध्ये म्हणाय ज्यांचा फिरला असेल माथा त्यानं वाचावी तुकोबारायची गाथा. तुम्ही आम्ही दिसतो माणसं पण माणसाचे विचार कलियुगात बिघडलेले आहेत. ते बिघडलेले विचार दुरुस्त करण्याकरता गाथ्यामध्ये अनेक अभंग आहेत. त्याच गाथ्यातील आजचा हा उपदेश प्रकरणातील अभंग शिवेकरता निवडलेला आहे. अभंग आहे उपदेश प्रकरणातील. विचार असा आहे उपदेश कोणी करावा कुणाला करावा का करावा आणि कसा करावा. तुकोबाराय म्हणतात नाही संत चिन्हे उमटले अंगी उपदेशा लागे पात्र झाला. अधिकार नसताना जर समाजाला उपदेश केला तर त्याचा समाजावर फायदा होत नाही. तो व्यर्थ जातो. उदाहरण सांगतो. एका व्यक्तीच्या घरी काही पाहुणे मंडळी आली आणि घरमालकानं त्यांना चहा पाण्याची व्यवस्था केल्यानंतर घरमालकाला बिडीचं व्यसन होतं. लहान घरामध्ये मुलगा होता. बाळू जरा बिडी पेटवून आण. मुलानं बिडी हातामध्ये घेतली चुलीपर्यंत गेला. दृष्टांत पूर्वीच आहे. आणि मुलं हे मोठ्या माणसाचं अनुकरण करत असतात.
तरुण पिढी बिघडू नये असं ज्यांना वाटते त्यांनी आदर्श चांगला घालून दिला पाहिजे. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ते चिर अनुष्ठिती सामान्य सकळ. घरातले मुलं बिघडू नये, गावातले समाज बिघडू नये, तर अधिकारी लोकांनी मात्र चुकीचं पाऊल टाकू नये, कारण आदर्श त्यांचा घेत असतात. मुलगा व्यसनी निघू नये असं वाटत असेल तर बाप निर्व्यसनी असला पाहिजे. त्या बापानं ओळखलं आपला मुलगा बिडी उडायला सुरुवात करतो, धावतच गेला, बिडी हातामध्ये घेतली, स्वतः मुलाच्या समोर ओढताना त्याला उपदेश करतो. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, बाप निर्व्यसनी झाल्याशिवाय मुलाला निर्व्यसनी हो असा उपदेश करण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. आधी करावे नंतर सांगावे. दुसरं उदाहरण, उपदेश का करावा, तर कुत्र्याला गती सहन होत नाही आणि शत्रूला प्रगती सहन होत नाही आणि साधूला अधोगती सहन होत नाही, उपदेश करतात. उपदेश नेमकं या ठिकाणी करत असताना शहाण्या माणसाला करावा, मूर्खाला करू नये. उपदेशो हि मूर्खानाम प्रकोपाय न शांतये पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. मूर्ख माणसाला उपदेश केला तर तो ऐकत नाही, उपदेश करणारा रागावतो. म्हणून महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. मग उपदेश कोणाला करावा, त्याला आपल्या उद्धाराचा कळवळा असला पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अशा लोकांना उपदेश करावा. आणि उपदेश कसा करावा, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. काय ओझ त्या सतेची द्यावे, काय ओझ त्या सतेची देव, काय ओझ त्या सतेची देव. अधिकार तैसा करू उपदेश, साहे वजे त्या सतीची देव. किंवा अधिकार तैसा दावियाला मार्ग, चालत आहे मग कळू येते. तुकोबाराया साधकांना जसा अधिकार आहे तसा उपदेश करतात. काय उपदेश करतात, अभंगाच्या पहिल्या चरणाच्या सुरुवातीला कर हा शब्द आला आणि प्रत्येक माणसाला कर म्हणजे हात आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून या हाताने चांगलेही कामं करता येतात, या हाताने वाईटही कामं करता येतात. वेळ सारखाच जातो, ते आपल्याकडे आहे. या आयुष्यामध्ये चांगले काम करून वैकुंठ प्राप्त करून घ्यावं की वाईट काम करून नरकाला जावं. म्हणून शास्त्रामध्ये सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या पहिला नमस्कार देवाला नाही, हाताला आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. 3 गोष्टी आपल्या हातातच आहेत, देव, विद्या आणि लक्ष्मी म्हणजे पैसा. 3ही गोष्टी आपल्या हाताने मिळवता येतात. आणि म्हणून हात हे माणसाचं भूषण आहे. विठ्ठल विठ्ठल. या हाताला 3 शब्द आहेत आणि 3 शब्दाचे 3 अर्थ वेगळे वेगळे आहेत. पाणी पात्र दिगंबरा, हस्तकरा सारिके. हाताला पाणी म्हणतात, हस्त म्हणतात आणि कर म्हणतात. अर्थ वेगळे वेगळे, भिन्न भिन्न. पाणी म्हणजे घेणे, हस्त म्हणजे देणे आणि कर म्हणजे जोडणे. व्यवसाय करतो, नोकरी करतो, शेती करतो, पैसा घ्यायचा अधिकार आहे, इमानदारीने. घेतलेला पैसा जवळ ठेवायचा नाही. पुढे हस्त म्हणजे देणे होते. तर त्या ठिकाणी तुम्ही जे पैसे कमवले त्याच्यातील 10वा हिस्सा धर्माकरता, देशाकरता, परमार्थाकरता दिला पाहिजे, तर 90% पैसा सुरक्षित राहतो. आणि हाताचं भूषण कंकण नाही सोन्याचं, हाताचं भूषण घड्याळ नाही, हाताचं भूषण त्या ठिकाणी काय आहे, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषणे किं प्रयोजनम. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नाम घोषं, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण दान देण्यामध्ये शास्त्राने सांगितलं. लोकांना काही मागण्यामध्ये हाताचं भूषण नाही. कारण तुकोबाराय म्हणतात, जर तुम्हाला दुसऱ्या समोर हात पसरण्याची वेळ येत असेल तर हात पसरे जिने दिगजाचे हात पसरी जिने, हात पसरी जिने, हात पसरी जिने.
पसरीची नेती गजाचे तुका म्हणे करी ब्रह्मांड टेकले हात पसरी जिने गजाचे हात पसरी जिने गजाचे हात पसरी जिने भगवंताने ज्यांना ज्यांना निसर्गतः हात आणि पाय चांगले दिले त्यांनी दुसऱ्यासमोर हात पसरू नये तुकोबाराचा धिक्कार करतात. महाराज म्हणतात, तुलसी कर पर कर करे करतल करना करे जिसदीन करतल कर करे उसदीन मरण बरे. मागण्यापेक्षा मरण पुरलं, पण कोणाला हात पसरून मागू नये, कारण आपल्या हाताने आपण विश्व निर्माण करू शकतो. अलीकडे सर्व शरीर चांगलं आहे तरी लोक त्या ठिकाणी दुसऱ्याचा संसार अवलंबून राहतात, कष्ट करत नाहीत. म्हणून या ठिकाणी हात हे आपलं भूषण आहे, ते देण्याकरता वापरलं पाहिजे. पुढे कर शब्द आला की जोडणे या संदर्भाने येतो. कर जोडितो कथे कर जोडितो कथे काळी 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 आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे आपण असावे आपण असावे जवळी कर कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे आपण असावे आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी किंवा विनवे तो सकळ जना कर जोडणे थोरा लहाना. संत वाङ्मयामध्ये कर शब्द जोडणे या संदर्भानं आला. पाणी म्हणजे घेणे, हस्त म्हणजे देणे, कर म्हणजे जोडणे. या कराच्या माध्यमातून कोण्या कोण्या वयामध्ये काय काय करता येते. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. वयाच्या 25 वर्षापर्यंत प्रत्येकानं विद्या कमवली पाहिजे. 25 ते 50 धन कमवलं पाहिजे. 50 ते 75 पुण्य कमवलं पाहिजे. या 3 टप्प्यात ह्या 3 गोष्टी कमवल्या नाही 75 ते 100 काय कमाई करू शकतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये 2 गोष्टीच्या पाठीमागं लागून माणसानं मोठं व्हावं. पहिली गोष्ट, जीवनामध्ये विद्या कमवली तर माणसाला जगात किंमत आहे. राजाला देशाप्रती किंमत आहे, पण विद्वान माणसाला जगात किंमत आहे. विद्वत्वम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन, स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून विद्यार्थ्यांनी वयाच्या 25 वर्षापर्यंत कुठेही गेले तर विद्याच कमवली पाहिजे. कारण विद्यार्थ्याचे सुद्धा 5 लक्षणं सांगितली. काकचेष्टा बकत ध्यानम, श्वान निद्रा तथैवच, अल्पहारो गृहत्यागो, विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याला जीवनामध्ये फार मोठं यश संपादन करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी कसं कसं केलं पाहिजे. कावळ्यासारखी दृष्टी असली पाहिजे, बगळ्यासारखं ध्यान करता आलं पाहिजे, कुत्र्यासारखी सावध झोप असली पाहिजे. त्यानं विद्या करत असताना 25 वर्ष विद्या कमवत असताना पोटभर जेवण करू नये, अल्पहारो. आणि त्याला विद्येत मिळवायची असेल तर त्याला त्याच्या घराचा त्याग करता आला पाहिजे. अलीकडे विद्यार्थी सकाळी 10 वाजता उठतात. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी
ठिकाणी 25 वर्षापर्यंत विद्याच कमवली पाहिजे. 25 वर्षानंतर मग आता तुम्ही धन कमवू शकता. एखाद्या साहेबाचा तुम्हाला 2 लाख 4 लाख 25 लाखाचं पॅकेज दिसते आज, पण तुम्ही हे लक्षात घेतलं नसेल, ज्याला आज भरपूर पगार आहे त्यानं आधी कसा कसा अभ्यास केला असेल, कोण्या कोण्या अवस्थेत केला असेल. मानवले पण नये फुकासाठी दयावरी गाठी जे दताये, दयावरी गाठी जे दताये. मानवले पण नये फुकासाठी दयावरी गाठी जे दताये, दयावरी गाठी जे दताये. प्रमाण आहे. मान भलेपण नाही फुकासाठी, मान भलेपण नाही फुकासाठी, दयावरी गाठी जिजस आहे, जयावरी गाठी जिजस आहे. याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्या कमवली तर आयुष्यभर सुखानं जगता येते. विद्यार्थी अवस्थेमध्ये जर आईवडिलाला फसवून आपण काही केलं तर आयुष्यभर तुम्हाला दुःख भोगावं लागेल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये आपला अभ्यास पूर्ण करावा. विढल विढल कर्मभूमी आहे. या कर्मभूमीमध्ये आळशी राहून चालत नाही, काहीतरी कर्म करावं लागेल. कारण शास्त्रामध्ये कर्माचे 5 प्रकार सांगितले. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्य कर्म, निषिद्ध कर्म. नित्य कर्म म्हणजे काय? स्नान संध्या या ठिकाणी दररोज करणे हे नित्य कर्म आहे. कर्म असं आहे, दररोज स्नान केलं पुण्य भेटत नाही, पण ज्या दिवशी आंघोळीची गोळी घेतली त्या दिवशी मात्र पाप लागते. दररोज त्या ठिकाणी काही काही गोष्टी, देवपूजा करणे हे पाप पुण्य भेटत नाही, कारण ते आपलं कर्तव्य आहे. पण ज्या दिवशी देवाची आंघोळ घातली नाही त्या दिवशी पाप भेटते. कशाप्रमाणे? उदाहरण सांगतो. वयाच्या 60 वर्षापर्यंत आपण एखाद्या शहरामध्ये सलग एसटी महामंडळाने प्रवास केला तर तुमचं कधी स्वागत होणार नाही की तुम्ही आमच्या एसटी महामंडळाकरता भरपूर कमाई करून दिली. पण चुकून जर एखाद्या दिवशी तुम्ही तिकीट काढलं नाही, गाडी चेक झाली, चक्कर आला, तिकीट दाखवा. साहेब अहो, वयाच्या 60 वर्षापर्यंत मी प्रवास केला, नोकरी केली, फक्त आज चुकून लक्ष राहिलं नाही, माफ करा. होईल माफ? नाही, दंड भरावा लागेल. म्हणून प्रत्येकाने नित्य कर्म हे केलंच पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचणे, गाथा वाचणे, हरिपाठ करणे, काकळा करणे हे नित्य कर्म आहे, प्रत्येकानं केलंच पाहिजे. नैमित्तिक कर्म, आईवडिलाचं श्राद्ध पुण्यतिथी निमित्ताने येते, ते करावंच लागेल. काम्य कर्म, पोटा पाण्यासाठी नोकरी, व्यवसाय, शेती आपण केली पाहिजे. प्रायश्चित्त कर्म, आपल्या हातून कुठलं पाप घडलं ते क्षालन केल्याशिवाय धुवून निघणार नाही, त्यासाठी आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ गाय किंवा मांजर हातून मेली तर प्रायश्चित्त घेतल्याशिवाय पाप धुवून निघत नाही. आणि निषिद्ध कर्म, शास्त्र म्हणते हे करू नका, संत म्हणतात हे करू नका, तरी आपण ते कर्म केलं तर ते निषिद्ध कर्म होते. निषिद्ध कर्म माणसाला नरकाला घालते. तेच तुकोबार आहे आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. करणे तेचे करा, करणे तेचे करा, करणे
हेची करा नरका घोरा का जाता. तुकोबाराय सांगतात तुम्ही निषिद्ध कर्म केलं, शास्त्र म्हणते हे करू नका, हे करू नका, संत सांगतात हे करू नका, तरी तुम्ही ते कर्म केलं, ते नरकाला नेते. आणि 7 व्यसनं माणसाला लवकरात लवकर नरकाला घालतात. द्युतमच मास मदिराच वेश्या मृगयार्थ शौर्यम परदार सेवा एतानि 7 व्यसनानि लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 व्यसनं जगामध्ये आहेत. पहिलं व्यसन आहे द्यूत, जुगार. 2 लोक खेळले होते, नलराजा आणि धर्मराजा. तर यांना संकटात पडावं लागलं. अलीकडे लोक पत्ता खेळणे, आकडा लावणे, वरली लक्षात या माध्यमातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करून घरामध्ये संपत्ती आणली तर श्रीमंत करू शकते, पण समाधान देऊ शकत. म्हणून दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करून वाम मार्गाने घरात संपत्ती आली नाही पाहिजे. जर ती आली, एकनाथ महाराज सांगतात ती 5 मार्गाने निघून जाते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण विभागी द्रव्या लागे पावते. अचानक संपत्ती वाढली आपल्याकडे वाम मार्गानं, भावाभावाचा वाद होतो, घरामध्ये चोर चोरी करून जातात, अचानक आग लागते, सरकारला समजलं, धाड टाकून पैसा घेऊन जातो. ह्या 4ही गोष्टी झाल्या नाही, असा रोग होतो जेवढे पैसे कमवले ते पैसे जातात आणि जीव सुद्धा घेऊन जातो. विढलो विढलो म्हणून प्रत्येकानं धन जोडा, पण कसं जोडा? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. बोला जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच कधी, उदास विचारे वेच कधी, उदास विचारे वेच कधी, वेच कधी. तमची गाती तोय कपावेल, तोय कपावेल. उत्तम गाती तोय कपावेल, तोय कपावेल. उदास विचारे वेच कधी, उदास विचारे वेच कधी, उदास विचारे वेच कधी, वेच कधी. गाती तोय कपावेल, तोय कपावेल. उत्तम गाती तोय कपावेल, तोय कपावेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन जोडा, पण चांगल्या मार्गानं करा. म्हणून या ठिकाणी द्यूतम, द्यूत खेळल्याने माणसाला नरकाला जावं लागतं. मासम महाराज म्हणतात मांस खाता हौस करी, जोडून वरी ठेवेला. एवढे मोठे कार्यक्रम चालू आहेत तरी सुद्धा खाणाऱ्यांची पिणाऱ्यांची काही कमी नाही. पण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या ज्या प्राण्यांचं पक्ष्याचं आपण मांस खातो, खाताना बरं वाटते, जिभेचे सुजले पुरवण्याकरता आपण खातो, पण तेवढे तुम्ही वरी करून ठेवले. आणि हे वाईट कर्म माणसाला चुकत नाही, ते भोगल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला जाता येणार नाही. हे देवाला नाही चुकलं. परेशी गवारा सादर कर्मी निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन, कर्मे दशरथ वियोगे. बघून घ्या, या ठिकाणी रामप्रभूने झाडाच्या आडून वालीला बाण मारला. हे वाईट कर्म देवाच्या हातून घडलं, ते देवाला सुद्धा भोगायला आलं. तेच रामप्रभू भगवान कृष्ण होतात. तो वाली भिल्ल होतो,
शिकारीच्या उद्देशाने जातो आणि भगवंताच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला बाण मारतो, तेव्हा भगवंत हसतात आणि तो रडतो. भगवंत म्हणतात चिंता करू नको, हे मागच्या जन्मातलं वैर आहे. जर देवाला भोगून द्यावं लागलं, जे लोक ज्या प्राण्यांचा पक्ष्याचं मांस खातात, त्यांचा जीव घेतात, ते तुमच्याच घरामध्ये वैरी होऊन जन्माला येतात. कारण देवाला सुद्धा वैर भोगून द्यावं लागलं. नवे रामप्रभूचे वडील दशरथ राजा शिकारीला गेले श्रावणाला आणि त्यांनी बाण मारला. श्रावण मरण पावला आणि आईवडिलांनी शाप दिला, तुलाही 4 मुलं होतील दशरथा, पण अंतकाळी एकही नसेल. 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. हे कर्म भोगण्यासाठी आलं, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी ह्या गोष्टी माणसाला नरकाला नेतात. शिकार हे सुद्धा एक व्यसन आहे आणि 3 राजाला संकटात टाकते. दशरथ राजा, पंडू राजा आणि परीक्षिती राजा. परीक्षिती राजाला आणि शमीक ऋषीच्या मुलाने शृंग ऋषीने शाप दिला, तुलाही 7 दिवसात मरण येईल. किंदम नावाचे ऋषी हरणाच्या वेशामध्ये होते, पंडूच्या हातून मरण पावले, त्यांनी सुद्धा शाप दिला. आणि याप्रमाणे दशरथ राजाला, या 3 राजांना शाप मिळाल्यामुळे दुःख भोगावं लागलं. म्हणून शिकार सुद्धा कोणाची करू नये. पुढे दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. या जगामध्ये 2 गोष्टीनं अनेक लोक, जास्तीत जास्त लोक मरत आहेत. एक आहे व्यसन, दुसरा आहे अपघात. आणि सर्वात जास्त मरण्याचा स्तर आहे माणसांचा. विढल विढल 2 गोष्टीवर ताबा ठेवला पाहिजे माणसानं, आपल्या जिभेवर आणि वाहनावर. कोणत्याही प्रकारचं अन्न खाऊ नये आणि वाहन चालवताना या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं चालू नये. दोन्ही गोष्टी माणसाला त्या ठिकाणी अधोगतीला नेतात. आणि म्हणून या ठिकाणी दारू पिणे, वेश्यागमन, परस्त्री गमन, शिकार, चोरी हे 7 व्यसन झपाट्या नरकाला नेतात. आणखीन महाराज सांगतात, कनकाने कांता दोयकातराया केल्या विधीने नरकातराया, जो सापडे ना नरकातराया तो योग्य जाना नरकातराया. विठ्ठल विठ्ठल. सोनं आणि परस्त्री या 2 गोष्टीच्या पाठीमागं जे लोक लागतील ते नरकाचे अधिकारी होतात. 2 मोठे उदाहरणं सांगतो. रावणाला 80,000 पत्न्या सुंदर मंदोदरी. रावणानं समाधान न मानता सीतामातेच्या पाठीमागं लागला आणि आहे ती भाग्य गमावून बसला. दुसरं उदाहरण, दुर्धनाकडे फार मोठं राज्य होतं हस्तिनापूरचं. 100 भाऊ 1 बहीण होती. पण आपल्या संपत्ती समाधान न मानता पांडवांची धन आपलं कसं होईल याच्या पाठीमागं लागला, आहे ते गमावून बसला. आता याच्यापेक्षा मोठे उदाहरणं नाहीत. आणि म्हणून महाराज म्हणतात, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परनारीचा अभिलास येतून या रास सर्व भाग्या, इतुले करी भल त्या परी. परद्रव्य परनारी सांडोनी अभिलास अंतरी, वर्थे व्यवहारी सुखरूप न करी दंबाचा सायास. विठ्ठल विठ्ठल. 2 गोष्टीच्या पाठीमागं कधीच लागू नये माणसाला. वाटोळं करून घ्यायचं असेल तर, पण कल्याण करून घ्यायचं असेल तर 2 गोष्टीच्या पाठीमागं लागलं पाहिजे. कोणत्या 2 गोष्टी? 2 व्यसन माणसाला असलेच पाहिजे. विद्या व्यसनम व्यसनम, हरिपाद सेवनम व्यसनम. मरेपर्यंत याच आयुष्यामध्ये मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे. संतांनी जे साधनं सांगितली ते सोपे साधनं करून त्या देवाला प्राप्त करून घ्यावं. मीराबाई म्हणतात, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमूलिक दी मेरे सतगुरु,
पायो जी मैने राम रतन धन पायो. एक रामरूपी धन आणि एक विद्यारूपी धन, या दोन धनाच्या पाठीमागं लागलं माणसानं तर आपलं कल्याण होईल. बघा, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सर्व देशाचे धर्मगुरू विद्वान माणसं त्या ठिकाणी गेली होती आपापला धर्मग्रंथ घेऊन. भारतातर्फे स्वामी विवेकानंद गेले होते. विद्वत्ता होती. आपला देश नाही, आपली वेशभूषा नाही, केशभूषा नाही, दुसऱ्याच्या देशात त्यांच्या भाषेत जाऊन आणि विद्वत्ता होती म्हणून आपला धर्मग्रंथ गीता हा जगमान्य करून दाखवला. विद्वत्ता होती म्हणून. आणि म्हणून प्रत्येकानं मरेपर्यंत चांगले चांगले ग्रंथ, चांगले चांगले पुस्तकं वाचून विद्या अवगत करावी. आमचे मारुती बाबा अजूनसुद्धा त्या ठिकाणी ग्रंथाचा अभ्यास करतात. वास्तविक पाहता गरज नाही, अजूनही कोणाचं कीर्तन ऐकतात, गरज नाही. पण या ठिकाणी मरेपर्यंत माणसानं विद्या अवगत केली तर त्या ठिकाणी माणसाला मोठं होता येते. मरेपर्यंत देवाच्या प्राप्तीचा उपाय करा, आपलं कल्याण होईल. या दोन गोष्टीच्या पाठीमागं लागावं आणि त्या दोन गोष्टीच्या पाठीमागं लागू नये. विढल विढल महाराज तुम्ही म्हणता या ठिकाणी की वाईट कर्म करून नरकाला, अघोरी नरकाला जाऊ नका आणि देवाला प्राप्त करायचं असेल तर त्या ठिकाणी नेमकं काय करावं लागेल? महाराज म्हणतात त्यासाठी तुम्हाला फक्त पुण्य नाही, शुद्ध पुण्य करावं लागेल. अभंगाचं दुसरं जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तुकोबाराय साधकांना सांगतात तुम्हाला करायचं असेल तर चांगलं कर्म करा, वाईट कर्म करून अघोरी नरकाला जाऊ नका. कारण भागवतामध्ये पंचम स्कंदाच्या 26व्या अध्यायामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितले. जो जो ज्या पद्धतीचं पाप करतो तो तो त्या नरकाला जातो. आणि म्हणून नरकाला जायचं नसेल तुम्हाला तर तुम्हाला पुण्य नाही, शुद्ध पुण्य करावं लागेल. ज्या अर्थी तुकोबाराय शुद्ध पुण्य म्हणतात त्या अर्थी अशुद्ध पुण्य असलं पाहिजे. आणि गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये भगवंताने पुण्याचे 4 प्रकार सांगितले. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. वेदेषु, यज्ञेषु, तपस्सु, दानेषु हे 4 पुण्याचे प्रकार आहेत. या माध्यमातून स्वर्ग भेटेल. पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागेल. या माध्यमातून तुम्हाला प्रपंचामध्ये धन संपत्ती मिळेल, पण तुम्हाला भगवंताची प्राप्ती, संताची प्राप्ती होत नाही. संताच्या प्राप्तीकरता तुम्हाला शुद्ध पुण्यच पाहिजे. भगवंताचं मत ज्ञानोबाराय सांगतात स्वर्गापुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग मातेजे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. विठ्ठल विठ्ठल प्रपंच असो का परमार्थ असो, शुद्धता, पवित्रता, निर्मळता, स्वच्छता याला फार महत्व आहे. आणि म्हणून ज्या देवाला शुद्ध पुण्याच्या माध्यमातून मिळवायचं आहे ते शुद्ध पुण्य कोणतं आहे? नामस्मरणाचं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. पण ते नामस्मरण करताना सुद्धा जरी ते शुद्ध असलं तरी सुद्धा भागवतामध्ये 10 नामापराध सांगितले.
ते अपराध टाळून माणसानं नामस्मरण केलं तर देवाची प्राप्ती करता येते. उदाहरणार्थ नामस्मरण चालू आहे देवाच्या प्राप्तीसाठी, परंतु निंदाही चालू आहे. हरिदासाची निंदा करणे, त्यानंतर भगवान विष्णू भगवान शिव या दोन देवामध्ये भेद करणे, नामावर विश्वास नसणे, श्रद्धा नसणे, गुरु वेद आणि शास्त्र या वचनावर विश्वास नसणे, नामानं काय मिळेल असा संभ्रम असणे, धर्मांतर करणे, नाम शक्तीवर निषिद्ध गोष्टी करणे, असं त्या ठिकाणी 10 नामापराध सांगितले. नामस्मरण करत असताना जर निंदा करणं चालू असेल तर आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. आशा दुःखाला जन्माला घालते तर निंदा पापाला जन्माला घालते. पापही करणं चालू आहे, पुण्य चालू आहे, कसं काय शक्य होणार आहे? जे लोक नामस्मरण करतात त्यांनी मात्र या ठिकाणी निंदा करणं सोडली पाहिजे, कारण निंदेसारखं पाप नाही. परी क्रूर ग्रहाची जैशी मांदी मिळे एकीची राशी, का येती निंदकापाशी अशेष पापे. आणि म्हणून या ठिकाणी देवाची प्राप्ती करायची शुद्ध पुण्य पाहिजे. पण लक्षात ठेवा, त्या ठिकाणी शुद्धतेचे काही प्रकार सांगितले. देवाला प्राप्त करायचं आहे तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. का म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. ज्या घरामध्ये देवाला साठवायचं आहे, ठेवायचं आहे, ते घर आधी शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. कारण जहा कामय वहा राम नाही, आणि ज्या रामय वहा काम नाही. तुकोबारांनी देवाला डोक्यावर घेतलं. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य म्हणतो दही घ्या दही, दूध घ्या दूध, तुकोबारा काय घ्या म्हणतात? देव घ्या कोणी, 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 आयता आला घर पोसोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी, आयता आला घर पोसोनी. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी, आयता आला घर पोसोनी. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण लोकांनी उत्तर काय दिलं? देव न लगे, देव न लगे. का? साठवणी चिरधले जागे. तुकोबार आहे, तुम्ही देव आम्हाला देता बरोबर आहे, पण त्या देवाला ज्या ठिकाणी ठेवायचं आहे ती जागा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, मल, विक्षेप, आवरण, ईर्ष्या हा सगळा संसारिक कचरा भरलेला आहे. आणि या ठिकाणी देवाला ठेवायला जागा नाही. तुम्हा आम्हाला देवाला जर या ठिकाणी ठेवायचं असेल तर तुका म्हणे देव भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीती. ते रिकामं करावं लागेल, ते स्वच्छ ठेवावं लागेल. म्हणून शतकोटी नावाच्या ग्रंथामध्ये शुद्धीचे 10 प्रकार सांगितले. आचार शुद्धी, अन्न शुद्धी, नाम शुद्धी, भाव शुद्धी, द्रव्य शुद्धी, काळ शुद्धी, देश शुद्धी, मुख शुद्धी, संप्रदाय शुद्धी. 2-3 शुद्ध्या सांगण्याचा प्रयत्न करू. आचार शुद्धी म्हणजे काय? अंतरंग बहिरंगाने मनुष्यानं स्वच्छ असणे, निर्मळ असणे, याला आचारशुद्धी म्हणतात. परमार्थातलं पहिलं भांडवल आहे. अभ्यास कमी असला चालेल, पण आचरण थोडं त्या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे नेहमीसाठी. आणि वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले सांगायचे, बुवा वरून पडलेला मनुष्य पुन्हा उठू शकतो, चालू शकतो, पण समाजाच्या नजरेतून पडलेला मनुष्य आयुष्यभर उठू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मळलेले कपडे साबणानं धुता येतील, स्वच्छ करता येतील, पण आपल्या मनामध्ये खूप घाण साठलेली असेल त्या ठिकाणी, आणि ते स्वच्छ केल्याशिवाय देवाला कसं आणता येईल आपल्याला? म्हणून आचार शुद्धी म्हणजे काय? वरपंगी पाहता बरेच लोक तुम्हाला परमार्थ करताना दिसतील,
पण त्यांच्या मनामधले विचार चांगले नसतील, विषय भरलेले असतील तर देवाची प्राप्ती होणार नाही. कशी होणार नाही? हे सगळं व्यर्थ जाईल. एरवे तरी पंडुस्ता अंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्म तरी तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी हानीला, कडू दुध्या माकीला गुळे जैसा. ओस गृही तोरण बांधिले, उपवासी अन्न लिंपिले, कुमकुम शेंदूर केले कांतहिनीने. पुढच्या ओव्या बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल. असं केव्हा म्हणायचं असते? जेव्हा पुढच्या ओव्या पाठ नसतात तेव्हा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा राय म्हणतात, एखादा मनुष्य मरण पावला, त्याला चांगले कपडे दिले घालायला, त्याला चांगल्या गळ्यामध्ये हार टाकला, काय उपयोगायचं आहे? मृत जैसा शृंगारीला. गाढवाला काशीला नेलं, गंगेमध्ये स्नान घातलं, काही उपयोग आहे का? गाढव तीर्थींना नेला. दुधी भोपळा आहे पण तो कडू निघाला. एखाद्या महिला मंडळीनं वरून गुळाचं लेपन लावलं, कडू दुधया माकीला गुळे जैसा. घरात राहायला कोणीच नाही, ओसाड आहे, त्याला तोरणं बांधले, ओस गृही तोरण बांधली. एखाद्या माणसाला भूक लागली, त्यानं तोंडात घास न घेता वरून पोटावर 4-5 चपात्या बांधल्या. उपवासी अन्न लिंपिले. सौभाग्यवती स्त्रीचा पती मरण पावला, ती विधवा झाली, कुंकू लावण्याचा अधिकार नाही, कुंकुम शेंदुरे केले कांतहिने. हे जसं व्यर्थ आहे तसं बाहेर अंगानं तुम्ही देवाची किती पूजा करताना दिसली, पण त्या ठिकाणी अंतरंगात जर स्वच्छता नसेल तर हा परमार्थ व्यर्थ जाईल. अलीकडे पंडित शास्त्री मिश्राच्या माध्यमातून महिला मंडळी, पुरुष मंडळी शिवजीच्या भक्तीला लागले. मला टीका करायची नाही, मला हे सांगायचं आहे की आपण पूजेला बसलो भगवान शिवजीच्या आणि अनेक स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. महिम्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी सतीर ब्रह्मादीना मपित दवसन्नास्तोय गिरहा अथा वाच्य सर्वस त्वमति परिणामावधिगृणन ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकराहा. पूर्ण महिम्न स्तोत्र म्हटलं, तांडव स्तोत्र म्हटलं, सौराष्ट्रीय सुमनाथंच सगळे स्तोत्र म्हटले, सगळी पूजा केली, 1 तासभर पूजा केली. पण मनामध्ये असं आलं, करते का कोणी अशी पूजा? अहंकार आला. हाय काय हिंमत कोणाची एवढी सामुग्री आणायची, एवढे स्तोत्र म्हणायची? बोला, पूजा गेली का राहिली? विठ्ठल विठ्ठल. याला आचार शुद्धी म्हणतात, अन्न शुद्धी. लक्षात ठेवा, अन्नामध्ये 3 दोष आहेत: क्रिया दोष, स्वरूप दोष, उपाय दोष. अन्न तयार करणारी व्यक्ती म्हणा का स्त्री म्हणा, ही अन्न तयार करताना शिव्या देत असेल, निंदा करत असेल तर कसं होईल? पवित्रतेच अन्न हरिचिंतनी भोजन, याप्रमाणे खाणाऱ्याचे तसे मन होतील. म्हणून अन्न सुद्धा तयार करणाऱ्या महिला मंडळींनी हरिपाठ म्हणावा, स्तोत्र म्हणावं, विठ्ठलाचा जप करावा, खाणाऱ्याचे मन चांगले होतील. क्रिया दोष, स्वरूप दोष. अन्न स्वरूप कोणता अन्नाचं? मांसाहार आहे का शाकाहार आहे? तिसरं उपाय दोष. ज्याच्या घरचं आपण अन्न घेतो ते कष्टाचं असलं तर माणसाला पचवता येते, अन्यथा पचत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि दुर्योधनाकडे गेले शिष्टाई सफल करण्यासाठी. दुर्योधना, त्या 5 पांडवाचं राज्य देऊन टाक, नाही अर्ध तरी दे, नाही 5 गावं तरी दे. दुर्योधन म्हणतो, देवा, सुईच्या टोकाने विंधल्या जाईल किंवा सुईच्या टोकावर बसेल इतकीही भूमी मी युद्धाशिवाय देणार नाही, पण माझ्या घरी आला 2 घास जेवण करून जा. भगवंत म्हणतात, माणसानं त्याच घरी जेवण केलं पाहिजे. खाणाऱ्याच्या पोटात भूक असावी, वाढणाऱ्याच्या मनात प्रेम असावं. तुझ्या मनात प्रेम नाही, माझ्या पोटात भूक नाही. ते भगवान श्रीकृष्ण विदुरा घरच्या बक्षुने कन्या उद्धवजी चलो विदुरा घर. दुर्योधन को मेवा त्याग्यो, दुर्योधन को मेवा त्याग्यो, दुर्योधन को मेवा त्याग्यो, दुर्योधन को मेवा त्याग्यो. साग विदुर घर खाए, साग विदुर घर खाए, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई.
लक्षात ठेवा, देव आणि संत त्याच घरी जेवण करतात ज्या घरचं अन्न कष्टाचं असेल तर संत घेत नाहीत, ते माणसाला पचवता येत नाही. उदाहरण सांगतो. एक संन्यासी महात्मा गावामध्ये भिक्षा मागायची. पहिल्याच घरामध्ये गेले. माते भिक्षा दे. महाराज स्वयंपाक तयार आहे, जेवण करून घ्या. संन्यासी महाराज बसले. चांदीचं ताट, चांदीचा ग्लास, सर्व चांदीचं होतं. जेवण केलं. झोळी रिकामी आपल्या गळ्यामध्ये अडकवली, आपल्या झोपडीमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागायची. ती झोळी पुन्हा अडकवली तर त्याच्यामध्ये चांदीचा ग्लास दिसला. संन्यासी महात्म्याने विचार केला, आपल्याला या ठिकाणी ही दुर्बुद्धी सुचलीच कशी? त्या घरची तपासणी करू, चौकशी करू. पुन्हा त्या घरी गेले. महाराज जेवण तयार आहे, जेवण करा. महाराज म्हणतात, कालचंच पचलं नाही मावशी, जरा तुमचे मालक काय करतात सांगता का? देवाची शपथ. तेव्हा मालक बाईनं खाली बघितलं आणि सांगितलं, आमचे मालक दिवसभर झोपतात, रात्रभर चोऱ्या करतात. विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठला. चोरीचं अन्न घरामध्ये आलं तर ते अन्न या ठिकाणी माणसाला विकार निर्माण करते. म्हणून उपाय दोष. पाणी कोणाच्याही घरचं घ्यावं, पण अन्न घेताना विचार केला पाहिजे माणसानं. कारण जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन, जैसा पिएगा पाणी वैशी बनेगी उवानी. आणि म्हणून या ठिकाणी याला अन्न शुद्धी म्हणतात. पुढे आहे मायबाप शुद्धी. लक्षात ठेवा, कधी कधी आई वडील चांगले असतात तरी मुलं वाईट निघतात. याचं कारण काय? अन्याय तो तयाचा नव्हे वायचाळा, माय बापे वेळा न साधिली. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला मुलगा चांगला व्हावा, मुलगी चांगली व्हावी असं प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते. पण आम्ही चांगलं व्हावं असं कोणाला वाटत नाही. कारण लक्षात ठेवा, मुलं मुली चांगले निर्माण होण्यासाठी सुद्धा महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ज्ञानोबाराय, नृत्यनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई हे 4 भावंड ज्या कुशीत जन्माला आले, ती कुश किती पवित्र होती. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांच्या आईने रुक्मिणी मातेने त्या आळंदीच्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा नामस्मरणा करता करता केल्या. प्रत्येक आईनं हेच मागणं मागावं देवाला, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वाज भली क्या खोते हो नूर. हे आई, तुला जर मुलाला या देशाकरता द्यायचं असेल तर तू 3 प्रकारच्या मुलाला जन्माला घाल. एकतर तो भक्त असला पाहिजे, भक्ती करणारा, एकतर शूर असला पाहिजे, एकतर दाता असला पाहिजे. यापेक्षा वांजोटी पुरली पण तू वाईट मुलाला जन्माला घालून तू नरकाला जाऊ नको. का? कारण आईनं कितीही पुण्य केलं आणि मुलगा वाईट निघाला तर तो मुलगा आईला नरकाला घालतो. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी देवाला प्राप्त करून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टीची शुद्धता, पवित्रता, निर्मळता पाळल्या गेली पाहिजे. अशा शुद्धीचे अनेक प्रकार सांगितले. त्यातल्या त्यात मला हे सांगायचं होतं, ज्या देवाला प्राप्त करायचं आहे त्या देवाला शुद्ध पुण्य पाहिजे आणि ते शुद्ध पुण्य नामस्मरणाचं असते. जसं या ठिकाणी 1.5 कोटी आणि विठ्ठल नाम जप समाजाच्या हातून लिहून घेतला. लक्षात ठेवा, तुमचं माझं सर्वांचं भाग्य आहे. कारण चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण 18 पुराण, सर्व शास्त्रातलं साधनातलं सारा या ठिकाणी. आणि म्हणून असं हे नामस्मरण जर आपल्या हातून आणि लिहून घेतलं गेलं, आपल्या हाती किती संधी आहे. आपण सुद्धा नेहमी काय नोहे केले का चिंतिता विठ्ठली, सर्व साधनाचे सार भव सिंधू. प्रत्येक सप्ताहाने करावे देवाचे चिंतन, गीतते 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 करावे देवाचे चिंतन.
करावे देवाचे चिंतन. किती संधी आहे आपल्या हातामध्ये सर्वात. या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला संधी एवढी आहे की इथं एखादं व्यसन सुटलं पाहिजे, इथं एखादं काहीतरी दुर्गुण सुटला पाहिजे. इथं महात्मे माणसं आलेले आहेत, त्यांच्या हातून पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करून आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. 3 गोष्टी केल्याशिवाय माणसानं मरू नये. एकदा तरी आळंदी पंढरपूरची पायीवारी करावी, एकदा तरी गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण जीवनामध्ये करावं, मरता मरता खाऊन पिऊन का होईना तुळशीची माळ घातली पाहिजे. ह्या 3 गोष्टी करून जर आपण मेलो नाही तर तुमचं जगणं आणि एखाद्या पशुचं जगणं सारखंच आहे. भक्तिविन पशु कशाशी वाढला सटवे नेला, मनुष्यपण तरी साधी नारायण नाहीतरी हीन पशु होणे. आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. किती दिवस या ठिकाणी आपण असं राहणार आहे. लक्षात ठेवा, हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणार नाही आणि हा दुर्लभ आहे. आता एकदा भेटला, कल्याण करून घ्या. कोण कुठं कसं कधी मरेल सांगता येत नाही. मरण हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत सेवटी बाण काळ घेऊन जाईल, सरत सेवटी बाण, सरत सेवटी बाण काळ घेऊन जाईल, सरत सेवटी बाण. एका जनार्दनी आमुचे गाव गाईल, आमुचे काय गाईल, एका जनार्दनी आमुचे गाव गाईल, एका जनार्दनी आमुचे काय गाईल. पिंगळा माधवारी बोल बोल तुझे का, पिंगळा माधवारी बोल बोल तुझे का, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोल तुझे का, पिंगळा माधवारी बोल बोल तुझे का. एकनाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ घेऊन जाईल. कोणे दिवशी पैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पायाचा चाकर, 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 कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पालखी सुभेदार, चालत जावे देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयाची चादरी वारे, समयाची चादरी वारे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैशी राहावे. कोणे दिवशी यम येते चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. समयाशी सादर व्हावे. साधू संतांनी तुम्हा आम्हाला आणि देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगितला. जर आपण हा केला नाही तर साधू संताचं काही जात नाही. हे जरी नाही केलं तरी दुसरा येईल, याप्रमाणे. मग तुम्ही आमचं ऐकत नाही, काही हरकत नाही. एक दिवस यम येतील, आपल्याला घेऊन जातील. तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, तुम्ही असं म्हणालही, यम दादा ₹1,00,000 घ्या, मुलीचं लग्न राहिलं, पुढल्या वर्षी या. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील खाईच्या खाई, पुढे लगवाही, पुन्हा बरे तई यमआज्ञा. तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील खाईच्या खाई, पुढे संगीत लगवाही, पुन्हा बरे तई यमआज्ञा. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणते यम आज्ञा.
म्हणून देवाला ज्या माध्यमातून प्राप्त करता येते ते तुम्हाला या ठिकाणी कमवायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते योग. ते शुद्ध पुण्य ते तुम्हाला देवाला प्राप्त करता येते. महाराज ज्या देवाचं आम्ही नामस्मरण करतो आणि त्या देवाला आणखीन नेमकं काय करावं लागते तर वारकरी संप्रदायाचे 5 तत्व आहेत. पहिलं आहे देव, संत, ग्रंथ, तीर्थक्षेत्रे आणि साधना. वारकरी संप्रदायाचा देव आहे बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव. संत आहेत ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी गाथा, तीर्थक्षेत्र आहेत पंढरपूर, आळंदी, देहू, साधना आहे नामसंकीर्तन, साधन पै सोपी. या 5 तत्वाचा हा संप्रदाय आहे. ज्या देवाचं नामस्मरण करतात त्या देवाला एकदा तरी शरण जा. अभंगाचं 3रं चरण. शरणागता देवा राखे, 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 शरणागता देवा शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नांची. ज्या देवाचं नामस्मरण करता त्या देवाला आपण शरण गेलं पाहिजे. भगवंत म्हणतात जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मीची एकू म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग महोदधिका गंग रिगाले जैसे. ज्याप्रमाणे नदी सर्व अंगाने समुद्राला शरण जाते त्याप्रमाणे आपण कायेने वाचेने मनाने देवाला शरण गेलं पाहिजे. कोण कोण शरण गेलं? पांडव शरण गेले होते त्यांचं रक्षण झालं. कौरव शरण गेले नाही त्यांचं रक्षण झालं नाही. यरावाकी विघ्नांचे. हिरण्यकश्यपूने स्वतःच्याच मुलाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले. सप्तम स्कंदात वर्णन आहे. कडेलोट केलं पर्वतावरून, सापाच्या तोंडात दिलं, वाघाच्या तोंडात दिलं, हत्तीच्या पायाखाली तुडवलं, जाळण्याचा प्रयत्न केला, विष पाजण्याचा प्रयत्न केला, तिलाच्या कडीत टाकण्याचा प्रयत्न केला. असे 11 प्रयोग केले. पण अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून या. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. कारण ते भगवंताला शरण गेले होते. सुदामजी भगवंताला शरण गेले होते त्यांचं रक्षण झालं. आणि म्हणून आपल्याला जर या विघ्नामध्ये संकटामध्ये अडकायचं नसेल तर आपण सुद्धा त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे रघुराज तो बालन बाका होय. आपलं रक्षण करायचं आहे काय? पाठीशी देवाला ठेवलं पाहिजे. आणि भयाची या पोटी दुःखाची या राशी शरण देवासी जाता भले. देवाला शरण गेलं तर आपलं रक्षण होईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या देवाला शरण गेलं पाहिजे. आता या ठिकाणी कोणी शरण जावं? जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवानं जीवाला शरण जाऊ नये, जीवानं देवाच्या देवाला शरण गेलं पाहिजे. कारण देवाचे अनेक प्रकार आहेत. झालेले देव, केलेले देव, अंगात आलेले देव, मोकाटे देव, अनेक देव आहेत. या देवाला शरण जाऊन काय उपयोग आहे? शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेती. देवाच्या देवाला शरण गेलं पाहिजे. जीव जीवाला शरण गेला तोही सुखी दुःखी, हाय सुखी दुःखी. कोणी कोणाचं दुःख निवारण करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्या देवाला सर्वांनी शरण गेल्यानंतर तो आपलं रक्षण करतो ना. आणि जर तुम्ही शरण जात नसाल तर आपलं या ठिकाणी काय होईल? छोटंसं उदाहरण सांगतो. जुन्या काळातलं महिला मंडळी जुन्या काळामध्ये आपल्या जात्यावर दळण दळायच्या. पायली 2 पायली दळण दळून झाल्यानंतर ते जातं स्वच्छ करण्याकरता ते वरचं उचलून धरायच्या. आणि ते सर्व पीठ स्वच्छ करताना
मधला जो खुंटा असतो त्याच्या अवतीभोवती काही धान्य तसंच असायचं. जातं किती फिरलं, 2 पायली दळत असताना पण त्या धान्यानं धक्का सुद्धा नाही. उदाहरण संपलं. मधला खुंटा म्हणजे भगवंत आहे, ते धान्य म्हणजे आपण सगळे जीव आहो. आपण जर त्या खुंट्यारूपी भगवंताला धरून ठेवलं, या कलियुगाचं वातावरण कितीही बिघडलेलं असलं तरी आपलं पीठ होणार नाही. आणि ज्यानं त्या भगवंतरूपी खुंट्याला सोडून बाहेर गेला त्याचं मात्र पीठ होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. शरणांगता देव राखे रावाखे विघ्नांची. काव त्या देवाला शरण जात असताना नेमकं काय करावं लागते? आपल्यातला अहंकार बाजून ठेवा आणि लीनता धारण करा, मग देवाला शरण जा. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे, आ
तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे. देवाला शरण जाणे म्हणजे काय? आपल्यातला अहंकार बाजूनं ठेवणे. अहंकार देवाला आवडत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला याप्रमाणे. आणि अहंकार जर आपल्या आडवा आला, आपण आयुष्यभर परमार्थ केला परंतु देवाला प्राप्त करता येणार नाही. हे वर्म तुकोबाराय सांगतात. गोपींना सुद्धा अहंकार झाला होता. रासलीला खेळत असताना एवढा मोठा देव आमच्या समोर नाचतो, अहंकार झाला म्हणून देव गुप्त झाला, निघून गेला. आता त्या देवाला प्राप्त करण्यासाठी गोपींनी आपला अहंकार सोडला आणि एक गीत गायलं, जे आमच्या आरूबाबांनी विठोबा रुक्मय यूट्यूब चॅनलला ते गीत गायलेलं आहे. बाबांना विनंती करून पाहतो, एक श्लोक त्या ठिकाणी म्हणता येईल तर आम्हाला ऐकू द्या. जयति ते दिकं जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वतत्र घी. याप्रमाणे या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण दशम स्कंध पूर्वार्ध अध्याय 31-19 श्लोकामध्ये गोपी गीत गायलं. त्याला दुसरं नाव विरह गीत आहे. आणि विरहामध्ये त्या भगवंताला जे गीत गायलं ते नम्रतेनं गायलं म्हणून भगवंत प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल कानया रे जग जेठी दे भेटी एक वेळा. अहंकार झाल्यामुळे भगवंत निघून गेले, पण नम्रता धारण केल्यानंतर मग भगवंत आले. म्हणून समाजामध्ये नम्रता हा माणसाचा फार मोठा गुण आहे. नम्र झाला भूता तिने कुंडिली अनंता, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी राहते. लिंता विद्या विनय न शोभते. माणसाकडे विद्या भरपूर असावी पण नम्रता असावी. काही काही माणसं फार मोठे आहेत पण ती जगाच्या उपयोगाची नाहीत. बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर पंछी को छाया नाही फल लागे अति दूर. समुद्रासारखी फार मोठे माणसं असतात पण एकाची तहान भागू शकत नाहीत. लक्षात ठेवा, आपलं जीवन उपयोगी असलं पाहिजे समाजाच्या. आपल्याकडे काही असू द्या, आपण त्या ठिकाणी नम्रता धारण केली पाहिजे. कोणाला पदाचा अभिमान, कोणाला शक्तीचा अभिमान, कोणाला स्वरूपाचा अभिमान. अभिमान देवाला प्राप्त करू देत नाही. म्हणून प्रत्येकानं देवाला प्राप्त करायचं आहे काय, हित साधना सांगितल्याप्रमाणे कराच करा. पण तुकोबारा वर्म देतात
तुमच्या मनातला अहंकार गेल्याशिवाय देवाची प्राप्ती करता येणार नाही. नामस्मरण चालू आहे पण अहंकार गेला नाही, साधना चालू आहे पण अहंकार गेला नाही. वर्मय, भक्तीचं वर्मय, प्रपंचाचं वर्मय, मृदंग वाजवायचं वर्मय, अभ्यास करायचं सगळं वर्मच आहे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि म्हणून वर्म हाताला लागलं की कठीण गोष्ट सोपी होते. अडाणे मनुष्य विद्वानावर मात मिळवते. 4-5 साहेब लोक होते आणि त्या साहेब लोकांना 10 फुटाच्या वाकड्या तिकड्या नळकांड्यातून धागा इकडून तिकडे काढायचा होता. दिवसभर त्यांनी प्रयत्न केला पण जमलं नाही. शेवटी दमले, थकले, थांबले. गुरं चारणारा एक मुलगा, अडाणी मुलगा, संध्याकाळी गुरं ढोरं घेऊन घरी जात होता. त्यानं विचार केला आपल्या गावातले दिसत नाही, जाऊन बघावं. म्हणून गेला त्यांच्याकडे. काय झालं साहेब? साहेब कंटाळले होते. जा बाबा घरी, आम्हाला जमलं नाही. तुला कुठं जमणार आहे? सांगा तर. काही नाही, हे 10 फुटाचं वाकलं तिकडं नळकांड आहे, यातून धागा टाकायचा, इकडून काढायचा आहे. तेव्हा त्या पोरानं लगेच एका कडब्याचा गुळ, त्याला गुळ म्हणतात, त्याला माहीत आहे याच्यामध्ये उंदीर असतो. आणि नुकतंच लहान पिलं होतं ते पकडलं, शेपटीला धागा बांधला, इकडून सोडलं, ते इकडून बाहेर निघालं. विठलं विठलं. वर्म माहीत होतं, कठीण गोष्ट सोपी झाली. असं प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे. काही काही मुलं 12 महिने अभ्यास करतात तरी नापास होतात. काही काही मुलं परीक्षेच्या आधी 6 महिने 2 महिने अभ्यास करतात, चांगल्या मार्कानं पास होतात. सगळ्या गोष्टीचं वर्म हाताला लागलं नाही तर चुकले या वर्म फेरा पडे. तुकोबराय तुमच्या आमच्या हाताला कठीण गोष्ट सोपी करण्यासाठी वर्म देतात. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे समजण्यासाठी मात्र याच्या पाठीमागं भाव पाहिजे. तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझं वाहवाय देव, तरी हा सुलभ उपाव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. शरणांगता देव राखी रावाखे विघ्नांचे, तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आपल्या वेळेमध्ये या अभंगाचा भावार्थ गुलार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भाव असाच असेल सांगता येत नाही. वक्ता बदलला की त्याची बुद्धी बदलते, सांगण्याचा प्रकार बदलतात. पण माझ्या बुद्धीला जे सुचलं ते अभंगाच्या रूपात मांडलं. स्वानंद शुकनवास सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 2002 ते 2005 या सालामध्ये शिक्षण घेत असताना जे या पात्रामध्ये साठवलं, जे वेळेवर आठवलं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अधिकारी व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्यासमोर या ठिकाणी सगळं आठवत नाही माणसाला. ही एक परीक्षा असते, ओझं असते डोक्यावर. पण आता तुमच्याच कृपेने जे जे सुचलं तिथे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला उपदेश करण्याचा माझा अधिकार नाही, पण आता मी तो हमाल बहार वाई, हा माल आहे संस्थेचा, हा माल आहे गुरुवर्यांचा. आणि त्या ठिकाणी दगड जरी गेला तरी त्या ठिकाणी दुरुस्त होऊन येतो. रेड्यावर कृपा होते तर आपल्यावर का होणार नाही, या पद्धतीनं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सप्ताहाचं अतिशय सुंदर शिस्तबद्ध हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि संपूर्ण गावकरी मंडळींनी, परगावातील पंचक्रोशी मंडळींनी या सप्ताहाकरता सहकार्य केलं, करावं. कारण 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय कार्यक्रम या ठिकाणी परिपूर्ण होत नाही. देवाची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद आणि गावाचं परगावाचं सहकार्य झाल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम परिपूर्ण होत नाही. गाव करे तर राव ना करे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा सप्ताह या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे. वास्तविक पाहता माझा या ठिकाणी अधिकार नसताना सुद्धा आणि या संपूर्ण गावकऱ्याच्या प्रेमापोटी, आयोजकांच्या या आणि आज्ञेपोटी ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली. बोलता बोलता काही चुकलं असेल तर या ठिकाणी क्षमा करा. आता या ठिकाणी सर्वांचं नावं मला घेणे शक्य नाही, पण आता या ठिकाणी समोर बसलेले आमचे आदरणीय गुरुवर्य आणि कन्हैया महाराज आहेत, बाबा आहेत, आणि ही संपूर्ण मंडळी आहे. या सर्व मंडळीच्या चरणी संत सकाराम बाबा या चरणी, बोधे बाबा, संत रंगराव महाराज, सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी अर्पण करून शिवला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय